नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची अपडेट आहे. काळजीपूर्वक ऐका. हे अपडेट पीएमजी दिशा म्हणजेच प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान अंतर्गत आहे. आता पाहूया नेमकं या योजनेचं वैशिष्ट्य काय आहे, उद्देश काय आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण या योजनेबद्दल माहिती पाहूया. सर्वप्रथम या योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान. आता तुमच्या मनात एक प्रश्न येत असेल की डिजिटल साक्षरता म्हणजे काय, याची नेमकी व्याख्या काय आहे. तर याची व्याख्या अशी आहे, डिजिटल साक्षरता म्हणजे रोजच्या जीवनात आपण अर्थपूर्ण कार्य करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञान समजण्याची आणि वापरण्याची कुठल्याही व्यक्तीची किंवा समाजाची क्षमता. म्हणजेच तुम्हाला कॉम्प्युटर बद्दल थोडंफार तरी ज्ञान असणं गरजेचं आहे. कारण तुम्ही केव्हाही कॉम्प्युटर सेंटरवर कोणताही फॉर्म भरायला जाता त्यावेळी तुमची फसवणूक होईल. तुम्हाला त्याचं ज्ञान नसल्यामुळे तुमची फसवणूक होईल आणि तुमच्याकडून पैशांची लूटमार केल्या जाईल. म्हणून तुम्हाला हे कॉम्प्युटरचं साधारण बेसिक ज्ञान असणं गरजेचं आहे. आता तुमच्या मनात येत असेल की नेमका या योजनेचा उद्देश काय आहे. चला तर मग पाहूया काय आहे. या योजनेचा मुख्य उद्देश आहे विविध केंद्रशासित प्रदेश व राज्यात ग्रामीण भागातील 6 कोटी नागरिकांना एका कुटुंबातील एक व्यक्ती अशा पद्धतीने 40% ग्रामीण कुटुंबांना डिजिटल साक्षर करणे. ग्रामीण भागातील लोकांना संगणक किंवा डिजिटल उपकरणे, टॅबलेट जसे स्मार्टफोन कसे वापरावे, ईमेल पाठवणे आणि वाचणे, इंटरनेट वापरणे, सरकारच्या सेवा वापरणे, माहिती शोधणे, डिजिटल पेमेंट करणे इत्यादी शिकून त्यांना सक्षम बनवण्याचा उद्देश या योजनेचा आहे. यामुळे त्यांना माहिती तंत्रज्ञान आणि संबंधित ॲप्लिकेशन, प्रामुख्याने डिजिटल पेमेंट वापरून राष्ट्र निर्माणात हातभार लावता येईल. या योजनेमुळे डिजिटल डिवाइड कमी होईल, कारण ही योजना ग्रामीण भागातील लोकांसाठी आहे. या योजनेत समाजातील उपेक्षित घटक जसे अनुसूचित जाती SC, अनुसूचित जमाती ST, दारिद्र्य रेषेखालील घटक म्हणजे BPL, महिला, दिव्यांग आणि अल्पसंख्याक समाविष्ट आहेत. आता बघूया याची जी अंमलबजावणी करणारी संस्था आहे ती नेमकी कोणती आहे. CSC ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड कंपनी कायदा 1956 नुसार अनुसूचित एक स्पेशल पर्पज व्हेइकल SPV आहे. यामुळे CSC SPV असा उल्लेख केला जाईल. ही संस्था सर्व राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासनांच्या सहकार्याने आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेची अंमलबजावणी करेल. आता पाहूया याचा लाभ कोणकोणते व्यक्ती घेऊ शकतात. याच्यासाठी पात्र कुटुंबाची व्याख्या म्हणजे एक कुटुंब प्रमुख, बायको अथवा नवरा, मुले आणि आई वडील. ज्या कुटुंबात एकही सदस्य डिजिटल साक्षर नाही अशी सर्व कुटुंब या योजनेसाठी पात्र असतील. याच्यानंतर बघा याच्यासाठी कोण पात्र नाही आहे. लाभार्थी डिजिटली साक्षर नसला पाहिजे. प्रशिक्षणासाठी प्रत्येक कुटुंबातून एक व्यक्ती पात्र असेल.
याची वयोमर्यादा 14 ते 60 वर्ष वयोगटापर्यंत आहे. याच्यामध्ये कोणाला प्राधान्य दिले जाईल? स्मार्टफोन न वापरणारे, अंत्योदय कुटुंब, महाविद्यालयात न गेलेले, प्रौढ साक्षरता अभियानातील सहभागी, त्याच्यानंतर 9वी ते 12वी मधील शाळकरी मुले जी डिजिटल साक्षर नाहीत, जर ज्यांच्या शाळेत संगणक प्रशिक्षण उपलब्ध नसेल तर. त्याच्यानंतर SC, ST, BPL, महिला, दिव्यांग आणि अल्पसंख्याकांना प्राधान्य दिले जाईल. त्याच्यानंतर DEGS ग्रामपंचायत आणि गट विकास अधिकाऱ्यांच्या मदतीने CSC SPV लाभार्थी निवडेल. लाभार्थीची यादी योजनेच्या संकेतस्थळावर दिसेल. आता पाहूया याची पार्श्वभूमी काय आहे ती. भारताला डिजिटली सक्षम समाज बनविणे आणि देशाला ज्ञान अर्थव्यवस्थेत बदलणे या महत्वाकांक्षी उद्देशाने सरकारने डिजिटल इंडिया कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमाचा उद्देश आहे नागरिकांना विविध ई-गव्हर्नन्स प्रकल्पाशी जोडणे, निर्णय प्रक्रियेत त्यांना सहभागी करून घेणे, ज्यामुळे नागरिकांचा सहभाग वाढेल आणि शासनाला जबाबदारीने काम करावे लागेल. डिजिटल भारत कार्यक्रमाचे यश तेव्हा दिसेल जेव्हा प्रत्येक नागरिकाला डिजिटल सेवा आणि तंत्रज्ञान वापरण्याची क्षमता आणि संधी मिळेल, मग ते भारतात कुठेही असो आणि त्यांची सामाजिक परिस्थिती कशीही असो. या सर्व उपक्रमांच्या यशासाठी ग्रामीण क्षेत्रासहित संपूर्ण भारतभर डिजिटल साक्षरता असणे महत्त्वाचे आहे. नागरिकांना डिजिटली साक्षर बनवण्यासाठी शासनाने 2 योजना मंजूर केल्या आहेत. राष्ट्रीय डिजिटल साक्षरता मिशन NDLM आणि डिजिटल साक्षरता अभियान म्हणजेच दिशा, ज्याची अंमलबजावणी CSC ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड, जे कंपनी कायदा 1956 नुसार अनुसूचित एक स्पेशल पर्पज व्हेकल CSCSPV आहे, यांनी केली आहे. दोन्ही योजना मिळून 52.5 लाख प्रमाणित लाभार्थ्यांना डिजिटली साक्षर बनवण्याचे एकूण लक्ष्य डिसेंबर 2018 मध्ये पूर्ण करायचे होते, जे वेळेआधीच डिसेंबर 2016 मध्येच पूर्ण झाले. अर्थसंकल्प 2016-17 सादर करताना माननीय अर्थमंत्री यांनी खालील घोषणा केली होती. आपल्या लोकसंख्येचा आपल्याला अधिक लाभ घ्यायला हवा. ग्रामीण भारतात डिजिटल साक्षरता वाढली पाहिजे. 16.8 कोटी ग्रामीण कुटुंबांपैकी 12 कोटी कुटुंबांकडे संगणक नाहीत आणि डिजिटली साक्षर व्यक्ती घरात असण्याची शक्यता पण नाही. डिजिटल साक्षरतेला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने 2 योजना मंजूर केल्या आहेत. राष्ट्रीय डिजिटल साक्षरता मिशन आणि डिजिटल साक्षरता अभियान. आता ग्रामीण भारतासाठी नवीन डिजिटल साक्षरता योजना सुरू करण्याची योजना आहे. त्यामुळे अजून 6 कोटी कुटुंब डिजिटली साक्षर होतील. या योजनेचे तपशील लवकरच सांगितले जातील. माननीय अर्थमंत्र्यांच्या अर्थसंकल्पातील घोषणेचा परिपाक म्हणजे ही योजना आहे. डिजिटल इंडिया उपक्रम यात भारत सरकारने परिकल्पित सामर्थ्यवान समाज निर्माण
करण्यासाठी डिजिटल साक्षरता महत्त्वाचा घटक आहे. डिजिटल साक्षरतेच्या इतर फायद्यांमुळे प्रामुख्याने ग्रामीण भारतात अनेक सामाजिक आर्थिक समस्यांचे समाधान मिळेल. आरोग्य, रोजगार निर्मिती आणि शिक्षण ह्या क्षेत्रात डिजिटल साक्षरतेमुळे ग्रामीण नागरिकांना लाभ मिळेल. याशिवाय सरकारला मोबाईल फोन वापरून कॅशलेस उलाढालींना प्रोत्साहन द्यायचे आहे. म्हणून अभ्यासक्रमात इलेक्ट्रॉनिक पेमेंट प्रणालीसाठी लागणाऱ्या डिजिटल आर्थिक साधनांवर भर दिला जाईल. आता पाहूया या योजनेची व्याप्ती काय आहे. ही योजना देशातील फक्त ग्रामीण भागात लागू होईल. देशात ही योजना प्रभावीपणे लागू करण्यासाठी एकूण ग्रामीण कुटुंबांच्या संख्येवर आधारित राज्य व केंद्रशासित प्रदेशनिहाय लक्ष्य परिशिष्ट 1 मध्ये दिले आहे. राज्य व केंद्रशासित प्रदेशनिहाय दिलेली लक्ष्य सूचक आहेत आणि राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या कामगिरीनुसार ही लक्ष्य वाढवता येतील. ज्या पंचायती शहरी भागात येतात त्या या योजनेत सहभागी होऊ शकत नाही. या पंचायतींना उद्योग संस्थांच्या सामाजिक निधीतून मदत मिळेल अशी अपेक्षा आहे. ही योजना भारतभर लागू करण्यासाठी ग्रामपंचायत केंद्रित पद्धत वापरली जाईल. सर्व 2.50 लाख ग्रामपंचायतींना लक्ष दिले जाईल आणि त्याचा नियमितपणे आढावा घेतला जाईल. साधारणपणे प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी 200 ते 300 लाभार्थींचे लक्ष्य परिकल्पित आहे. प्रत्यक्षात जिल्हा लोकसंख्या स्थानिक आवश्यकतांचा विचार करून जिल्हा दंडाधिकाऱ्याच्या अध्यक्षतेत जिल्हा ई-गव्हर्नन्स संस्था DGS प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी लक्ष्य ठरवेल. प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेखालील गावांना संपूर्णपणे डिजिटली साक्षर बनविण्याचा प्रयत्न केला जाईल. आता पाहूया अंमलबजावणीचा ढोबळ आराखडा. केंद्र पातळीवर मेटी योजनेच्या प्रगतीवर लक्ष ठेवेल आणि धोरणात्मक आधार देईल. प्रत्येक राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात योजना सुरळीतपणे लागू करण्यासाठी CSC SPV तिथल्या प्रशासनाला सहकार्य करेल. PMG दिशा योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि निरीक्षण यात महत्त्वाची भूमिका जिल्हा दंडाधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली जिल्हा ई-गव्हर्नन्स संस्थेची DGS असेल. योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि निरीक्षण CSC SPV ला संलग्न असलेले CSC प्रशिक्षण लाभार्थी आणि केंद्र करतील. अंमलबजावणी आराखड्याची ठळक वैशिष्ट्ये पुढच्या विभागात दिली आहे. NDLM व दिशा योजनांमध्ये केले होते तसेच या योजनेत पण संलग्न प्रशिक्षण भागीदार आणि प्रशिक्षण केंद्राचा उपयोग केला जाईल. भारतभर प्रशिक्षण भागीदारांची संख्या 2500 पर्यंत आणि प्रशिक्षण केंद्राची CSC सहित संख्या 2.5 लाखापर्यंत वाढवण्याचा प्रयत्न असेल. प्रत्यक्षपणे डिजिटल साक्षरता प्रशिक्षण CSC ला संलग्न असलेले विविध प्रशिक्षण भागीदार व केंद्र मंजूर नियमानुसार देतील. यात CSC NIELT केंद्र व त्यांचे अधिकृत केंद्र MHRD ची ICTA स्कूल ही योजना अंमलात आणणारी प्रौढ साक्षरता केंद्रे व शाळा, IT साक्षरता या विषयावर काम करणाऱ्या सेवाभावी संस्था, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र, कंपन्यांचा CSR निधी इत्यादी समाविष्ट आहे. शक्य असल्यास
प्रशिक्षण भागीदार आणि प्रशिक्षण केंद्रांना त्यांच्याच राज्यातील एक विशिष्ट क्षेत्र आणि त्यांचे लक्ष दिले जाईल. CSC SPVने निर्धारित केलेल्या संलग्नतेच्या निकषानुसार प्रशिक्षण भागीदार आणि प्रशिक्षण केंद्राकडे प्रशिक्षण देण्यासाठी मूलभूत सुविधा उपलब्ध असल्या पाहिजे. त्याच्यानंतर बघा, प्रशिक्षण भागीदार कोण आहेत? ज्या NGO संस्था खाजगी कंपन्यांना CSC SPV यांचे प्रशिक्षण भागीदार म्हणून त्याच्या निर्धारित नियमानुसार डिजिटल साक्षरता प्रशिक्षण देण्यात रुची आहे, त्यांना संलग्न करण्याची परिकल्पना या योजनेत आहे. प्रस्तावित नियम खालीलप्रमाणे आहेत. प्रस्तावित नियम: प्रशिक्षण भागीदार भारतात नोंदणीकृत असावा. शिक्षण किंवा IT साक्षरता क्षेत्रात 3 वर्षापेक्षा कमी अधिक अनुभव असावा. आयकर क्रमांक पॅन असावा आणि मागील कमीत कमी 3 वर्षाचे लेखापरीक्षित जमा खर्च असावे. संस्था किंवा संघटना भारतातील कुठल्याही अधिनियमाखाली नोंदणीकृत असावी. उदाहरणार्थ, कंपनी असल्यास कंपनी निबंधाकडे नोंदणीकृत असावी. संस्था असल्यास संस्था निबंधाकडे नोंदणीकृत असावी इत्यादी. भागीदाराचे स्पष्ट उद्देश असावे. शिक्षण व IT साक्षरता प्रशिक्षण याच्या प्रक्रिया आणि पद्धती योग्य रीतीने लिखित स्वरूपात असाव्या. याच्यानंतर बघा, प्रशिक्षण भागीदाराची भूमिका काय असेल? निर्धारित जिल्हे, गट, ग्रामपंचायत यामध्ये उमेदवारांना डिजिटल साक्षरता प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण केंद्र निर्माण करण्याची जबाबदारी प्रशिक्षण भागीदाराची असेल. योजनेत निर्धारित असलेले आवश्यक घटक प्रशिक्षण केंद्रात आहेत याची खात्री प्रशिक्षण भागीदार करतील. त्यांच्या अधीन असलेल्या केंद्रांच्या कामगिरीचे निरीक्षण करण्याची जबाबदारी प्रशिक्षण भागीदाराची असेल. त्यांच्या अधीन असलेल्या केंद्राच्या कामगिरीचे अहवाल अचूकपणे आणि वेळेवर देण्याची जबाबदारी प्रशिक्षण भागीदाराची असेल. त्याच्यानंतर प्रशिक्षण भागीदारांसाठी तपशिलात नियम CSC SPV यांना प्रकाशित केलेल्या मानक कार्यते पद्धतीमध्ये नमूद असेल. त्याच्यानंतर प्रशिक्षण केंद्र निवडलेल्या ग्रामपंचायतीत प्रशिक्षण भागीदार योग्य कर्मचारी आणि पायाभूत सुविधा असलेले प्रशिक्षण केंद्र निर्माण करेल. त्यांनी खालील अटी पूर्ण केल्या पाहिजेत. प्रशिक्षण केंद्राला शिक्षण आणि IT साक्षरता क्षेत्रात प्रस्थापित प्रशिक्षण अनुभव असावे आणि ते केंद्र भारतातील कुठल्याही नोंदणीकृत संस्थेचे सदस्य असायला हवे. प्रशिक्षण केंद्राने कागदपत्रांची पूर्तता केल्यावर CSC SPV यांनी नियुक्त केलेली चाचणी समिती केंद्राला भेट देईल आणि चाचणी समितीचा समाधानकारक अहवाल मिळाल्यानंतर संलग्नता प्रदान करण्यात येईल. प्रशिक्षण केंद्रांसाठी तपशिलात नियम CSC SPV यांनी प्रकाशित केलेल्या मानक कार्यते पद्धतीमध्ये नमूद असेल. CSC SPV ला निगडीत सर्व CSC पण प्रशिक्षण केंद्र मानले जातील आणि प्रशिक्षण केंद्रांना लागू असणारे नियम आणि मार्गदर्शक सूचना CSC ना पण लागू होतील. आता याच्यामध्ये बघूया प्रशिक्षण केंद्राची भूमिका काय असेल. याच्यामध्ये यांच्या जबाबदाऱ्या असतील: प्रशिक्षणासाठी विद्यार्थी नोंदवणे, विद्यार्थ्यांना
योग्य प्रशिक्षण देणे, ऑनलाईन मॉनिटरिंग ॲप्लिकेशन व लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम वापरून हजेरी नोंदविणे आणि नियमित मूल्यांकन करणे. अभ्यासक्रमात सहभागी झालेल्या सर्व उमेदवारांची नोंद ठेवणे, त्यांची हजेरी प्रमाणित करणे आणि विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देतील याची खात्री करणे. प्रशिक्षण संपल्यानंतर प्रशिक्षण केंद्र 2 वर्षापर्यंत मदत आणि आधार देईल. प्रत्येक उमेदवाराला अपेक्षित असलेले कौशल्य प्राप्त झाले याची खात्री करणे. मोबाईल फोन वापरून प्रशिक्षण साहित्य वितरित करण्याची पूरक सुविधा योजली आहे, ज्यामुळे नवशिक्या डिजिटली साक्षर व्यक्तींना प्रशिक्षणात शिकलेल्या घटकांचा सराव करता येईल. लाभार्थीची ओळख पटण्यासाठी आणि एकच लाभार्थी परत परत लाभ घेऊ नये म्हणून आधार क्रमांक वापरणे. पारदर्शकता टिकून ठेवण्यासाठी भागीदार व केंद्रांना त्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा अहवाल देण्यासाठी व त्यांचे निरीक्षण करण्यासाठी CSC-SPV योग्य ऑनलाईन अहवाल पद्धत निर्माण करेल. प्रशिक्षण भागीदार आणि केंद्र लाभार्थींना त्यांच्या केंद्रात यायला प्रोत्साहित करतील आणि नियमानुसार प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण होईल याची खात्री करतील. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर प्रशिक्षण भागीदार व केंद्र नियमितपणे अशा यशस्वी उमेदवारांची माहिती CSC-SPV कडे पाठवतील. प्रशिक्षित उमेदवारांना अधिकृत प्रमाणीकरण संस्थेने आयोजित केलेली ऑनलाईन परीक्षा द्यावी लागेल. प्रशिक्षण संपल्यानंतर लगेच निर्धारित परिणाम निकषानुसार उमेदवारांना यशस्वीपणे प्रमाणपत्र मिळवल्यावरच CSC-SPV प्रशिक्षणाचा खर्च प्रशिक्षणार्थींना प्रदान करेल. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग, ICT अकॅडमी ऑफ तामिळनाडू, हरियाणा, नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर एंटरप्रेन्योरशिप अँड स्मॉल बिझनेस डेव्हलपमेंट या राष्ट्रीय पातळीवर मान्यताप्राप्त प्रमाणीकरण संस्था प्रशिक्षित उमेदवारांची दूरस्थपणे ऑनलाईन परीक्षा घेतील. अशा ऑनलाईन परीक्षा द्यायचा अनुभव असलेल्या इतर संस्थांना पण निर्धारित नियमानुसार योजनेत समाविष्ट करता येईल. प्रमाणीकरण प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी प्रत्येक राज्यात एक तरी प्रमाणीकरण संस्था असेल असा प्रयत्न करण्यात येईल. याच्यानंतर उद्योग सेवाभावी संस्था इतर यांच्या IT साक्षरता प्रयत्नांचे एकत्रीकरण पाहूया. उद्योग सेवाभावी संस्था इतर यांच्या IT साक्षरता प्रयत्नांचे एकत्रीकरण या योजनेत करण्यात येईल. CSC-SPV याविषयी समन्वय साधेल अशा भागीदार उद्योग सेवाभावी संस्थांकडे प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांचा अधिकृत प्रमाणीकरण संस्थांतर्फे डिजिटल साक्षरता प्रमाणपत्र देण्यासाठी विचार करण्यात येईल. अशा उमेदवारांचे प्रशिक्षण त्या संस्था त्यांच्या स्वतःच्या निधीतून किंवा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी निधीतून करतील. अशा उपक्रमात प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांना अधिकृत प्रमाणीकरण संस्थांतर्फे आयोजित प्रमाणीकरण परीक्षांना बसता येईल आणि ह्यासाठी खर्च ती संस्थाच करेल. आता पाहूया विविध संस्थांची भूमिका आणि जबाबदारी काय आहे. याच्यानंतर पाहूया मेटीची जबाबदारी काय आहे. सचिव मेटी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापित उच्चाधिकार समिती योजनेसाठी आवश्यक धोरणात्मक पातळीवरील निर्णय येईल. योजनेची वेळापत्रकानुसार अंमलबजावणी करण्यासाठी आणि निधी प्रदान करण्याची शिफारस देण्यासाठी मेटीने संयुक्त सचिव यांच्या अध्यक्षतेखाली एक प्रकल्प आढावा आणि सुकाणू गट स्थापित केले आहे. PRSGच्या
शिफारसीवर किंवा मेरिटच्या मूल्यांकनानंतर किंवा मेरिटच्या मंजुरीने अंमलबजावणी संस्थांना आवश्यक निधी उपलब्ध करून देणे, योजनेच्या विकासाशी निगडीत मुद्दे जलद निकाली काढण्यासाठी योग्य मार्गदर्शन करणे, संबंधित सरकारी विभाग, संस्था, संघटना यांच्याशी समन्वय साधणे, योजनेची निगडीत इतर समस्या, मुद्दे याकडे लक्ष देणे. याच्यानंतर बघूया कार्यक्रम व्यवस्थापन युनिट काय आहे. पीएमजी दिशा योजना राबवण्यासाठी CSC ई-गव्हर्नन्स सर्व्हिस इंडिया लिमिटेड यांच्या अधीन असलेले एक कार्यक्रम व्यवस्थापन युनिट निर्माण करण्यात येईल. योजनेची अंमलबजावणी, व्यवस्थापन आणि निरीक्षण यासाठी PMU मेरिटला सहकार्य करेल. CSC SPV PMUच्या मुख्य जबाबदाऱ्या व कार्य पुढील प्रमाणे मी सांगणार. संपूर्ण योजनेचा समन्वय, अंमलबजावणी आणि व्यवस्थापन करणे. PMG दिशा सारख्या इतर उपक्रमांशी निगडीत असलेले उद्योग, सेवाभावी संस्था अशा सर्व भागीदारांशी समन्वय साधणे. विविध भागधारक आणि तज्ञांच्या सल्ल्याने अभ्यासक्रम आराखडा, प्रशिक्षणाचे साहित्य विकसित करणे. त्याच्यानंतर NIELT, IGNOU, NIOS इत्यादी यांच्या सल्ल्याने प्रशिक्षण, पायाभूत सुविधा, प्रशिक्षक, शिक्षक इत्यादीसाठी प्रशिक्षण संस्थांना संलग्नतेच्या मार्गदर्शक सूचना आणि नियम तयार करणे. प्रशिक्षणाचा दर्जा, प्रशिक्षक केंद्रातील सुविधा याच्या नियमित मूल्यांकन आणि निरीक्षणासाठी नियम निर्माण करणे. त्याच्यानंतर लाभार्थी निवडणे, उमेदवार नोंदणी, प्रशिक्षणाचे निरीक्षण यासाठी नियम विकसित करणे. प्रमाणीकरण करणाऱ्या संस्थांशी सहकार्य करून परीक्षा आणि प्रमाणीकरण अटी तयार करणे. मोबाईल फोन वापरून ई-कनेक्ट वितरित करणे. योजनेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी सर्व भागधारकांसाठी कार्यशाळा व परिसंवाद व जनजागृती मोहीम राबवणे. अभिलेखात लबाडी होऊ नये आणि योग्य निरीक्षण व्हावे यासाठी आधार क्रमांक निगडीत योग्य निरीक्षण पद्धती निर्माण करणे. योजनेच्या निरीक्षणासाठी मेरिटी आणि राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाला नियमितपणे माहिती देणे. दिलेल्या अवधीत आणि निधीत सर्व अपेक्षित कार्य पुरण्याची खात्री करणे. कुठलेही बदल असल्यास मंजूर करून घेण्यासाठी मेरिटीकडे पाठवले जाईल. लाभार्थीची आधार क्रमांक निगडीत नोंदणी आणि परीक्षा घेण्यासाठी योग्य पद्धत ठरविणे. मेरिटीने मंजूर केलेली स्वतंत्र संस्था प्रभाव मूल्यांकनाचा अभ्यास करेल. ओपन सोर्स तंत्रज्ञान वापरून एक केंद्रीय संकेतस्थळ विकसित करणे. या संकेतस्थळावर एक कंटेंट मॅनेजमेंट सिस्टम असेल ज्यात प्रशिक्षण भागीदार किंवा केंद्र म्हणून काम करण्यासाठी कागदपत्रे अपलोड करता येईल. डॅशबोर्ड वापरता येईल. उमेदवारांची नोंदणी व त्यात बदल करता येईल. साहित्याचा केंद्रीय साठा असेल. आधार क्रमांकावर आधारित दूरस्थ पद्धतीने डिजिटल साक्षरतेचे मूल्यांकन आणि प्रमाणीकरण होईल. माहिती शोधता येईल. अहवाल बघता येईल. प्रशिक्षण साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी 22 अनुसूचित भाषांमध्ये एक मोबाईल ॲप निर्माण करणे. खालील प्रक्रियासाठी मानक कार्यपद्धती उपलब्ध करून देणे. PMG दिशामध्ये उमेदवारांची नोंदणी आणि प्रशिक्षण.
PMG दिशामध्ये प्रशिक्षण भागीदार व केंद्र समाविष्ट करणे किंवा काढून टाकणे. PMG दिशामध्ये परीक्षा. PMG दिशामध्ये पेमेंट प्रक्रिया. सचिव मेहटी यांच्या अध्यक्षतेखाली CSC SPV मंडळ योजनेच्या अंमलबजावणीचा नियमितपणे आढावा घेणे. राज्य व केंद्रशासित प्रदेश सरकार. प्रमुख सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पातळीवरची समिती अंमलबजावणीसाठी योजना निर्माण करेल. परिशिष्ट 2 मधील विभाग 1 मध्ये समितीचे सदस्य आणि संदर्भ अटी दिल्या आहेत. राज्य अंमलबजावणी संस्था. राज्य व केंद्रशासित प्रदेशांनी नियुक्त केलेल्या अंमलबजावणी संस्थांकडून ही अपेक्षा असेल की त्यांनी निर्धारित अवधीत योजना अंमलात आणून लक्ष्य साध्य करावे. राज्य व केंद्रशासित प्रदेशांनी नियुक्त केलेल्या अंमलबजावणी संस्थांची भूमिका खालीलप्रमाणे असेल. योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य व केंद्रशासित प्रदेशाच्या वतीने SIA CSC SPV बरोबर एक MOU करेल. राज्य व केंद्रशासित प्रदेश उपलब्ध असलेल्या साधनांचा लाभ CSC SPV ला देणे. योग्य उमेदवार निवडण्यासाठी विविध संस्थांना सहकार्य करणे. त्यांच्याशी संवाद साधून समन्वय निर्माण करणे. योजनेचे निरीक्षण करण्यासाठी विविध राज्य, जिल्हा, पंचायत स्तरावर समिती स्थापित करण्यासाठी विविध सरकारी संस्था व भागधारकांना सहकार्य करणे. त्यांच्याशी संवाद साधून समन्वय निर्माण करणे. पंचायत स्तरावर प्रत्यक्षात अंमलबजावणीसाठी विविध प्रशिक्षण केंद्र निवडणे. त्यांना सहकार्य करणे. त्यांच्याशी समन्वय साधणे. नजीकच्या डिजिटल साक्षरता प्रशिक्षण केंद्राकडे उमेदवारांना पाठवणे. जिल्हा दंडाधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरावरील समिती गट स्तरावर अंमलबजावणीची देखरेख करेल. परिशिष्ट 2 मधील विभाग 2 मध्ये समितीचे सदस्य आणि संदर्भ अटी दिल्या आहेत. प्रमाणपत्र देणाऱ्या संस्था जसे NIELIT, NIOS, HKCL, ICT, ACT, NIESBUT इत्यादी. CSC SPV यांच्या सल्ल्याने डिजिटल साक्षरता प्रशिक्षणाची रचना, विकास, वितरण, मूल्यांकन आणि प्रमाणीकरण यासाठी यंत्रणा, मानक आणि मार्गदर्शक सूचना निर्माण करणे. डिजिटल साक्षरतेविषयी लाभार्थीच्या सक्षमतेचे मूल्यांकन आणि प्रमाणित करणे. प्रशिक्षणासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांसाठी विविध सरकारी किंवा खाजगी शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठ यांना सहभागी करून घेण्याचा विचार CSC SPV करू शकते. डिजिटल साक्षरता प्रशिक्षण आणि प्रशिक्षण अवधी. याच्यामध्ये सत्राचे नाव असेल डिजिटल उपकरणांची ओळख करून देणे, डिजिटल उपकरण कसे वापरावे ते सांगणे, इंटरनेटची ओळख करून देणे, इंटरनेट वापरून संवाद कसा साधावा ते पटवून देणे, इंटरनेटचे उपयोग म्हणजेच नागरी सुविधा सेवा कॅशलेस उलाढाली करण्यासाठी डिजिटल आर्थिक साधने. याचा जो अवधी असेल तो 20 तासाचा असेल. आता पाहूया या प्रशिक्षणाचा परिणाम आणि क्षमतेचे मानक कोण असेल. डिजिटल उपकरणांचे मूलभूत घटक समजणे, व्याख्या, कसे वापरावे, त्याची काय क्षमता आहे, माहिती शोधणे, निर्माण करणे, त्याचे व्यवस्थापन करणे,
आधी ती इतरांना उपलब्ध करून देणे, यासाठी डिजिटल उपकरण वापरणे, प्रभावी आणि जबाबदारीने इंटरनेट ब्राउज करणे, प्रभावीपणे संवाद साधण्यासाठी तंत्रज्ञान वापरणे, डिजिटल आर्थिक उपकरणे USD, UPI, ई-वॉलेट, AEPS कार्ड, POS वापरून कॅशलेस उलाढाली करणे, डिजिटल लॉकर वापरणे, ऑनलाईन नागरी सेवा वापरणे, रोजच्या जीवनात, सामाजिक आयुष्यात आणि कायमच्या ठिकाणी डिजिटल तंत्रज्ञानाचे महत्त्व समजणे, CSC SPV विविध भागधारकांना सल्ला घेऊन प्रशिक्षणाचे साहित्य निर्माण करेल, ते एकत्र करेल, त्याचे व्यवस्थापन करेल, साहित्याचा साठा निर्माण करेल. डिजिटल साक्षरता प्रशिक्षणासाठी निर्माण करण्यात येणारे प्रशिक्षणाचे साहित्य इंग्रजी व्यतिरिक्त 22 इतर भाषांमध्ये उपलब्ध करण्यात येईल. 22 अनुसूचित भाषांमध्ये एक मोबाईल ॲप निर्माण करण्यात येईल, ज्यामुळे प्रशिक्षणाचे साहित्य हवे तेव्हा डाउनलोड करून अनेकदा वापरता येईल. ज्या व्यक्तींना लिहिता वाचता येत नाही त्यांच्यासाठी ऑडिओ, व्हिज्युअल, टच आधारित साहित्य निर्माण करावे. ज्या व्यक्तींना लिहिता वाचता येते त्यांच्यासाठी लिखित, ऑडिओ, व्हिडिओ आणि ॲप्लिकेशन आधारित साहित्य निर्माण करावे. स्थानिक संसाधने वापरून विशिष्ट लाभार्थींसाठी साहित्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल. अभ्यासक्रमात विविध महत्त्वाच्या नागरी सेवांचा समाविष्ट केला जातो, जसे G2C सेवा, जसे जात प्रमाणपत्र, डोमिसाइल प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, UIDAI सेवा, त्याच्यानंतर बँकिंग, IRCTC रेल्वे आरक्षण, विमा, टेलिफोन डाटा कार्ड रिचार्ज, निवडणूक ID छापणे, त्याच्यानंतर विजेचे शुल्क भरणा करणे, पॅन कार्ड काढणे, पासपोर्ट. सरकारला मोबाईल फोन वापरून कॅशलेस उलाढालींना प्रोत्साहन द्यायचे आहे, म्हणून अभ्यासक्रमात डिजिटल वॉलेट, मोबाईल बँकिंग, युनिफाईड पेमेंट इंटरफेस, अनस्ट्रक्चर्ड सप्लिमेंटरी सर्व्हिस डेटा आणि आधार एनेबल पेमेंट सिस्टीम POS इत्यादीवर भर असावा. लाभार्थी आणि प्रशिक्षक यांच्याकडून योग्य अभिप्राय मागवला जाईल आणि त्यानुसार अभ्यासक्रमात बदल केले जातील, म्हणजे प्रशिक्षणार्थींना लाभ मिळेल. डिजिटल ॲक्सेस उपकरण जसे संगणक, टॅबलेट इत्यादी वापरणे, इंटरनेट ब्राउज करणे, उघडणे, माहिती शोधणे, ऑडिओ आणि व्हिडिओ बघणे यावर भर दिला जाईल. या क्षेत्रातील इतर संस्थांनी निर्माण केलेल्या डिजिटल साक्षरता अभ्यासक्रमांचा सुद्धा विचार करता येईल. NIEL, IT, IGNOU, NIOS, UNESCO, DEF, IT for Change, IIMC, Intel, NASSCOM, NIIT, PMG दिशा. भागीदार यामधील व्यक्ती एकत्र करून एक तांत्रिक समितीचे स्थापन CSC SPV करेल. ही समिती अभ्यासक्रम मंजूर करेल, ग्रामीण भागातील लोकांसाठी उपयोगी असेल. अनेक भाषांमधील साहित्य CSC SPV निर्माण करेल.